सीबीडी येथील सेक्टर 1, 1A, 9, 9N, सेक्टर 2 व 3 असा समावेश असणाऱ्या प्रभाग क्रमांक 102 मध्ये चुरशीची परंतु बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। यावेळी आग्रोळी गाव वगळून सेक्टर 1A, सेक्टर 2 व 3 असे सेक्टर नव्याने या वॉर्डात सहभागी झाले असून हा वॉर्ड आरक्षित असल्याने सर्वच पक्षांनी या वॉर्डात आपला उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाटा आणि मातोश्रीच्या थेट संपर्कात असणारे समाजसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख रोहिदास पाटील यांची शिवसेनेतर्फे उमेदवारी या वॉर्डातून अंतिम करण्यात आली आहे। मूळतः प्रभाग क्रमांक 102 हा नव्याने निर्माण झालेला प्रभाग आहे। पूर्वीचा प्रभाग क्रमांक 81 आणि 82 अशा ह्या दोन प्रभागांचा अर्धा प्रभाग मिळून हा प्रभाग निर्माण झालेला आहे। आणि ह्या प्रभागामध्ये पूर्वीच्या स्थानिक नगरसेविका सरोज पाटील ह्या असल्याने त्यांनी ह्या प्रभागामध्ये अनेक विकास कामे केली। त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांचा पती म्हणून ग्रास रूटला काम केलं। सीबीडी येथील ह्या प्रभागामध्ये पोलीस वसाहत, हवालदार लाईन, सेक्टर 9 रो हाऊस असा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये अनेक विकास कामे आम्ही केली। गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रभागामध्ये कामं होत नव्हती। पोलीस लाईनमध्ये दुरावस्था झाली होती, त्यानंतर हवालदार लाईनमध्ये सुद्धा कामं होत नव्हती। सदर पोलीस लाईनची कामं ही PWDच्या अंतर्गत असल्याकारणाने इथे PWD सुद्धा काम करत नव्हतं आणि महानगरपालिका सुद्धा काम करत नव्हती। परंतु स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी महासभेमध्ये आवाज उठवला आणि सरोज पाटील आणि मी स्वतः दोघे आम्ही मिळून अनेक ठिकाणी भांडलो, अनेक ठिकाणी धावलो, मंत्रालयापर्यंत गेलो, PWDच्या ऑफिसेस गाठले आणि या सर्वांकडे जाऊन शेवटी आम्ही PWDकडून NOC आणली आणि ह्या प्रभागामध्ये ही रखडलेली कामं होती पोलीस लाईनची ती कामं केली। त्यामध्ये सिवेज लाईन आहे, मलनिसारण वाहिन्या, तसेच रस्ते, फुटपाथ, गटर, स्ट्रीट लाईट अशी अनेक कामे प्रलंबित होती। ही कामं ह्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केली आणि पोलीस वसाहतीमधील पोलीस बांधवांना व तेथील रहिवाशांना नरक यातनेतून बाहेर काढले। त्यानंतर प्रभाग क्रमांक 102 मधील रो हाऊस जो सेक्टर 9चा जो परिसर आहे, ह्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही अनेक विकास कामे केली। ह्या परिसरामध्ये सर्व रस्ते डांबरीकरण केले, फुटपाथ बनवले, गटर्स बनवले, दिशादर्शक फलक लावले। ही अशी अत्यावश्यक जी सेवा होती ती आम्ही ह्या नागरिकांना दिलेली आहे। त्यामुळे ह्या नागरिकांवर आणि मतदारांवर आमचा परिपूर्ण विश्वास आहे आणि ह्या केलेल्या कामाची पोचपावती हे नागरिक आम्हाला देतील यात तीळ मात्र शंका नाही। तसेच ह्या प्रभागाला नव्याने जोडणारा जो परिसर आहे सेक्टर 3, सेक्टर 2, सेक्टर 1 ह्या परिसरामध्ये सुद्धा मी नौखा नाही आहे। गेल्या काही वर्षापूर्वी ह्या परिसरामध्ये मी निवडणूक लढवलेली आहे आणि त्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या घरोघरी फिरलेलो आहोत। त्यानंतर ह्या प्रभागामध्ये माझ्या मिसेसचं माहेर आहे, तिथे त्यांचे जे वडील आहेत ते वडील ह्या B10 टाईप ओनर्स असोसिएशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत। गेले अनेक वर्षापासून ते समाजसेवेचं तिथे काम करत आहे आणि त्याचा नक्कीच फायदा मला होणार आहे। माझं सासूरवाडी असल्याकारणाने माझं नेहमी त्या ठिकाणी जाणं येणं आहे। तेथील लोकांशी माझा संपर्क आहे आणि तेथील बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी कॉलेजचं ॲडमिशन म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेजचं ॲडमिशन म्हणा, असे अनेक लोकांची मी तिथं कामं केलेली असल्याकारणाने मला तेथील प्रभागाचा नक्कीच फायदा होईल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत आपला सहभाग दर्शविणारे आणि दांडगा जनसंपर्क ठेवून सतत नागरिकांच्या सेवेत उपस्थित असणारे तसेच माजी मंत्री गणेश नाईक यांच्या जवळचे गणले जाणारे अशोक गुरके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून या वॉर्डातून घोषित करण्यात आले आहे। या सीबीडी विभागामध्ये मी 32 वर्षापासून इथे राहतो आहे आणि या 32 वर्षामध्ये ह्या सीबीडीमध्ये जडणघडण करण्यामध्ये आम्ही माझा स्वतःचा आणि माझ्या सर्व मित्रमंडळीचा याच्यामध्ये सहभाग आहे। ह्या इथल्या चाली रीती रिवाज जे बनवलेले आहेत आम्ही गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून बनवलेले आहेत। नूतन एकता क्रेडिट सोसायटी, नूतन एकता ग्राहक भांडार, नूतन एकता महिला मंडळ आणि नूतन एकता बचत गट ह्या माध्यमातून समाज उपयोगी आम्ही पुष्कळ कामं केलेली आहेत। महाराष्ट्र दिन, कामगार दिन असे विविध कार्यक्रम आम्ही ह्या करून समाजाला एकत्र आणण्याचं काम आम्ही ह्या मंडळाच्या मार्फत मी वैयक्तिक त्या मंडळाचा अध्यक्ष असल्याकारणाने हे सर्व काम करत आहे। त्यामुळे ह्या वार्डामध्ये आत्तापर्यंत मागच्या वेळी माझी मुलगी होती, ह्यावेळी आता मी स्वतः निवडणूक लढवतो आहे। 2000 साली मी निवडणूक लढवली। ह्या निवडणुकीमध्ये इथल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्या प्रत्येक गार्डन असेल, तुमचं रस्ते असतील, गटर असतील, फुटपाथ असतील किंवा पाण्याच्या लाईन बदलणे असतील आणि सामाजिक कुठल्याही काही गरजा लोकांना लागणाऱ्या सुखसोयीसाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे
ते सातत्याने मी करत आहे आणि माझी एक खात्री आहे की ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा माझ्या कामाला लोक महत्त्व देतील आणि मला निवडून देतील अशी मला आशा वाटते. सशक्त भाजपा सशक्त भारत असा नारा देत केंद्रात एकतर्फी व राज्यात इतरांच्या आधारावर सत्तेत येणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष महादेव पटेल यांची उमेदवारी या वॉर्डातून अंतिम होण्याचे संकेत आहेत. भारतीय जनता पार्टी और भारत के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब और मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब के विचारधारा को हम लोगों तक पहुंचाने के लिए प्रभाग क्रमांक 102 से मैं चुनाव लड़ रहा हूँ. निवडणुकीत आश्वासने सर्वच देतात, परंतु ते पूर्ण करण्याचा विसर निवडणुकांच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना पडतो. तर अशा प्रस्थापित पक्ष व त्यांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी युनिक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष जनसेवक प्रशांत पाटील या वॉर्डातून अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणार आहेत. आज राजकीय पक्ष जे आज लोकांना खाली इलेक्शन पुरतं एक आश्वासनं देतात आणि ते आश्वासनं पूर्ण केले जात नाहीत आणि नवीन पिढी जी आहे आज त्यांना कुठल्याही माध्यमातून पुढे येण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी मी आज नवी मुंबईतून सेक्टर 1 वॉर्ड क्रमांक 102 प्रशांत पांडुरंग पाटील या अपक्ष म्हणून उमेदवारी भरत आहेत. तर अशा वॉर्ड क्रमांक 102 मधून येणाऱ्या काळात बहुरंगी लढतीसोबतच आरोपी प्रत्यारोपांच्या फैरी वॉर्डातील नागरिक अनुभवणार असून प्रभागातील नागरिक शून्य असल्याने आपला प्रतिनिधी निवडण्यात कोणतीही चूकभूल करणार नाहीत असा विश्वास आहे. कॅमेरामॅन साई पवार सोबत असीम शेख, सुदीप घोलप, पालिका प्रशासन CBD.